आजकाल प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पैसा हवाय म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती पायराईटचं इतकं मार्केटिंग झालं आहे की सगळेजण उठसूट पायराईट घालतात. पण तसं नाही आहे. पैशाच्या रिलेटेडसुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यातला आपला प्रॉब्लेम कोणता आहे त्यानुसार आपण क्रिस्टल वापरला पाहिजे. हा खूप कॉमन एक इश्यू आहे, आपल्याला बघायला मिळतो. त्या इश्यूशी रिलेटेड प्रत्येकजण रोज कॉर्ड्स देतो की तुम्ही रोज कॉर्ड्स घाला, तुमचा रिलेशनशिप इश्यू सॉल्व्ह होईल. पण तसं नाही आहे. लोक क्रिस्टल सांगतात, पण मी थोडंसं उलटं सांगते की तुम्ही क्रिस्टल चूज नाही करत, क्रिस्टल तुम्हाला चूज करतो. तुमच्याकडे जी एनर्जी नाहीये ती देण्याचं काम क्रिस्टल तुमच्या लाईफमध्ये. बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणतात मी वापरतोय, खूप वर्ष झाले, खूप दिवस झाले, पण ह्याचा काही फरकच दिसत नाही. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारते की हा प्रोग्राम केलेला आहे का, चार्ज केलेला आहे का. मग ते मला सांगतात की नाही, मी मिठाच्या पाण्यात ठेवला होता. प्रत्येक क्रिस्टल लोक मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात, चार्ज करण्यासाठी, क्लीन्स करण्यासाठी. पण प्रत्येक क्रिस्टलला मिठाचं पाणी चालत नाही. काही क्रिस्टल असे आहेत की ज्यांना पाणीच चालत नाही. कालांतराने ते ठिसूळ होऊन क्रिस्टल काही तुटतात, म्हणजे ब्रेसलेट तुटते. त्यावेळेस लोक घाबरून जातात की अरे यार काय होईल, काही चुकीचं होईल का. आता एक अजून महत्वाचा इश्यू आहे की माणसाची प्रगती व्हायला लागली की नजर खूप लागायला लागते. निगेटिव्ह खूप एन्व्हायरमेंट व्हायला लागतं आणि तुमची प्रगती माणसाला बघवत नाही. असाही इश्यू बऱ्याच जणांचा असतो की आमचं खूप छान व्हायला लागलं, पण मग अचानकच काहीतरी मध्ये होतं, कोणाची नजर लागते. असं असेल तर त्या व्यक्तीने हा क्रिस्टल. तर आजकाल रिलेशनशिपचे प्रॉब्लेम सगळे वाढत चाललेत. तर त्याच्यावरती तुझ्याकडे काय सोल्युशन आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे की ज्यांचं लग्न ठरत नाहीये, म्हणजे जॉब आहे, पैसा आहे, सगळे, पण लग्न नाही ठरत आहे. मी बोलू पण शकता. आता हा वेडेपणा वाटेल लोकांना ऐकलं तर, पण ती एनर्जी आहे. तुम्ही त्या एनर्जी सोबत कम्युनिकेट करू शकता, हक्काने सांगू शकता. म्हणजे मी तर करते माझ्या क्रिस्टल्सला, भाई मी हक्काने सांगते की मला आज हे पाहिजे, तू असं असं कर, मला ही एनर्जी मिळू देत दिवसभर. तर असं तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, जसं मी तुम्हाला आधी प्रॉमिस केलं होतं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत, तसंच तुम्हाला आता दिसत असेल की आपला जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे तो पण आता इथून पुढे नेक्स्ट लेवल असणार आहे. आणि हे सगळं खास तुमच्यासाठी आहे, कारण आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे. म्हणून खरं तर आधी थँक्यू सो मच. आणि आज आपण आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. ही आपली एक नवीन सुरुवात आहे आणि इथून पुढे जे काय होईल ते भारी होणार आहे. तर आजची जी आपली पहिली गेस्ट आहे या पॉडकास्टची, ती पण एक स्पेशल गेस्ट आहे. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर तिला तुम्ही नसती उठा ठेव यामुळे सुद्धा ओळखतात. तिचं नाव नेहा कुलकर्णी आहे, की जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तिच्याबद्दल जर आणखी बोलायचं झालं तर ती बऱ्याच वेळा तुम्हाला हसवत असते, आपल्या सगळ्यांना हसवत असते आणि गरज पडेल तेव्हा मोटिवेटही करत असते. परंतु आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण थोडासा एक वेगळा अँगल तिच्या लाईफचा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. स्टार्ट करूयात. तर नेहा, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर तुझ्याबद्दल तर काही जास्त सांगायची गरज नाही आहे, तरी पण जे लोक नवीन आहे त्यांच्यासाठी थोडंसं इंट्रोड्यूस करून द्या ना. माझी ओळख खरं तर सोशल मीडियावरती नसती उठाठेव नावाने मी जे व्हिडिओज क्रिएट करते त्यामुळे निर्माण झाली. त्याच्यावरती मोटिवेशनल आणि फनी रिलेटेबल कॉन्टेंट मी क्रिएट करते. पण त्याच्या व्यतिरिक्त ओळख सांगायची झाली तर माझ्या आईचं हीलिंग सेंटर आहे आणि त्यामुळे स्पिरिच्युअलिटीशी मी खूप वर्षांपासून जोडली गेलेली आहे. आणि त्यातूनच क्रिस्टल हीलिंग मला आवडायला लागलं आणि त्याच्याबद्दल मी अभ्यास चालू केला आणि मागच्या 3 वर्षांपासून क्रिस्टल हीलिंगचा पूर्ण अभ्यास करते आणि त्याच्यामध्ये कामसुद्धा करते. अरे वा. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण मग क्रिस्टल हिलिंगवरतीच करूयात, पण थोडासा डिटेलमध्ये करूयात. आजपर्यंत अनेक पॉडकास्ट झाले असतील, पण त्यापेक्षा थोडासा वेगळा करूयात. ओके. हा पॉडकास्ट वेगळा यासाठी पण होईल कारण की आपण क्रिस्टल हिलिंग ॲज अ प्रायमरी सोर्स ऑफ शास्त्र म्हणून बघणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की क्रिस्टलला लोक सेकंडरी यूज करतात. न्यूमरॉलॉजीवरून कोणी क्रिस्टल सजेस्ट करतं, कोणी पत्रिका बघून क्रिस्टल सजेस्ट करतं. पण क्रिस्टल हिलिंग ही स्वतःमध्येच एक खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे
आणि प्रायमरी सोर्स म्हणून आपण तिला यूज करू शकतो. ओके, तर सगळ्यात आधी क्रिस्टलपासूनच सुरुवात करूयात, की बऱ्याच लोकांना थोडंसं कन्फ्युजन असतं की जेमस्टोन आणि क्रिस्टल यामध्ये, तर ते थोडंसं डिटेलमध्ये समजून सांग ना. ओके, अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेमस्टोन हे प्रिशियस स्टोन असतात आणि क्रिस्टल हे सेमी प्रिशियस स्टोन असतात. हा त्यातला मेन फरक. जेमस्टोन हे पत्रिका बघून ग्रहांचे जे काही दोष आहेत हे बघून सजेस्ट केले जातात. जेमस्टोन जर चुकीचा घातला गेला तर त्याचे तोटे सुद्धा बघायला मिळतात. ओके, म्हणजे पिवळ्या रंगाचं जे रत्न आपण बघतो, बरेच जण घालतात, पुष्कराज त्याचं नाव, ते जर चुकीचं घातलं गेलं तर वेट गेनचे वगैरे प्रॉब्लेम्स सुद्धा झालेले आपल्याला बघायला मिळतात. पण तेच जर आपण क्रिस्टल वापरले तर क्रिस्टल हे प्युअरली हिलिंग स्टोन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वेगळा स्टोन जरी वापरलात, एखादा क्रिस्टल वेगळा वापरलात तुमच्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त, तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा तोटा होत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचा बदल दोन्हीमध्ये फरक हा एवढाच आहे की जेमस्टोनचे तोटे होऊ शकतात चुकीचा घातला गेला तर, पण क्रिस्टलचे कोणत्याही प्रकारचे तोटे होत नाहीत. ओके, पण मग हे ॲक्च्युली काम कसे करतात? म्हणजे जेमस्टोनचं तर माहिती आहे समजा की कुंडली पाहून लोक सांगत असतात की या ग्रहानुसार हा स्टोन घालत जा. राईट. क्रिस्टलचं कसं असतं? क्रिस्टलला हिलिंग स्टोन म्हणतात. त्याच्यामध्ये हिलिंगची एनर्जी असते. प्रायमरी सोर्स म्हणून जेव्हा आपण क्रिस्टल्स वापरतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्यामध्ये जी एनर्जी कमी असते ती तुम्हाला अट्रॅक्ट होते. ओके, आणि जे चक्र तुमचं इम्बॅलन्स आहे त्यानुसार तुम्हाला क्रिस्टल अट्रॅक्ट होतो. तो क्रिस्टल तुम्ही वापरावा. ही जी एनर्जी आहे हिलिंगची ती तुमचे जे इम्बॅलन्स झालेले चक्राज आहेत ते बॅलन्स करण्याचं काम करते आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले मग जे इश्यूज आहेत ते तुमचे सॉल्व्ह व्हायला लागतात. ओके, पण मग नॉर्मली ज्यावेळेस आपण क्रिस्टलबद्दल बोलतो तर कुणीही सांगतं की पैसा जर हवा असेल तर तुम्ही पायराईटचा क्रिस्टल घाला, पण मग याची ॲक्च्युअल जी सिलेक्शन प्रोसेस असते ती कशी ठेवली पाहिजे किंवा कशी असली पाहिजे? आजकाल प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पैसा हवाय म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती पायराईटचं इतकं मार्केटिंग झालंय की सगळेजण उठसूट पायराईट घालतात, पण तसं नाहीये. पैशाच्या रिलेटेड सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यातला आपला प्रॉब्लेम कोणता आहे त्यानुसार आपण क्रिस्टल वापरला पाहिजे. पैसा येत नाही यासाठी पायराईटचा वापर होतो. पैसा टिकत नाही हा एक वेगळा इश्यू आहे. जर तो असेल तर त्यासाठी एक सिट्रीन नावाचा वेगळा क्रिस्टल आहे, तो वापरला जातो. पैसा आहे भरपूर पण त्याच्यातून सुख समाधानच मिळत नाही, ते इन्व्हेस्ट होत नाही, ते रिपिटेटिव्ह त्याच्यातून इन्कम क्रिएट होत नाही. हा प्रॉब्लेम असेल त्यासाठी एक वेगळा क्रिस्टल वापरला जातो. सो कोणता आपला प्रॉब्लेम आहे तो बघून आपण त्यानुसार क्रिस्टल वापरला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वरवर दिसतं की फायनान्शियल इश्यू आहे, पण त्याचा जो रूट कॉज आहे तो वेगळा असू शकतो. की कॉन्फिडन्स कमी पडतोय, ॲक्शन टेकिंग कमी पडतंय, म्हणून काम नाही होत आहे, म्हणून अपॉर्च्युनिटीज नाही येते, म्हणून पैसा येत नाही आहे. काही वेळेला इमोशनल खूप स्ट्रेस असतो, त्यावेळेला आपले इमोशन्स निगेटिव्ह असतात आणि त्याचे व्हायब्रेशन लोएस्ट असतात आणि पैशाचं व्हायब्रेशन हे हायेस्ट व्हायब्रेशन आहे. बरोबर. सो जर तुम्हाला पैसा तुमच्या लाईफमध्ये हवा आहे तर तुम्हाला तुमचे इमोशन्सचे व्हायब्रेशन हे हायर लेवलला न्यायला लागतात. त्यावेळेला तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि मग तुमच्याकडे पैसा यायला लागतो. सो वरवरचा प्रॉब्लेम बघण्यापेक्षा रूट कॉज त्या प्रॉब्लेमचा काय आहे हा विचार करून आपण क्रिस्टल निवडला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण बघतो क्रिस्टल्स आणि त्यातून आपल्याला अट्रॅक्ट होतो तो क्रिस्टल बऱ्याचदा रूट कॉज वरती अट्रॅक्ट झालेला असतो. म्हणजे पण जसं नॉर्मली तर मी पाहिलंय की समजा जे आजकाल मार्केटमध्ये चालू असतं की पैशाचा प्रॉब्लेम असला की त्याच्यासाठी एक स्पेसिफिक क्रिस्टल असतं, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असला की एक स्पेसिफिक क्रिस्टल असतं, तर मग ते कितपत बरोबर आहे? आणि ते चूक आहे असं म्हणणार नाही मी पूर्णतः, कारण की तुम्हाला क्रिस्टल तोटा नाहीच देणार. तुम्हाला फायदा होईल त्याचा 10%, 20%, पण तेच जर तुमचं रूट कॉज तुम्हाला समजला तर तुम्हाला 100% क्रिस्टलचा वापर होऊ शकतो. आता रिलेशनशिप इश्यूज हा खूप कॉमन एक इश्यू आहे, आपल्याला बघायला मिळतो. त्या इश्यूशी रिलेटेड प्रत्येकजण रोज कॉर्ड्स देतो की तुम्ही रोज कॉर्ड्स घाला तुमचा रिलेशनशिप इश्यू सॉल्व्ह होईल, पण तसं नाही आहे. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इश्यूज का येत आहेत हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीने खूप जास्त निगेटिव्ह इमोशन्स स्टोअर करून ठेवलेले असतात, एखाद्या व्यक्तीच्या प्रती खूप जास्त राग, द्वेष अशा निगेटिव्ह इमोशन्स स्टोअर असतात. आपण फॉरगिव्ह नाही करत त्या व्यक्तीला, म्हणून आपल्या रिलेशन्समध्ये इश्यूज स्टार्ट झालेले असतात, ते ब्लॉकेज असतं. कित्येक वेळेला असं होतं की आपल्याकडे सेल्फ लव्हच नसतं, कोणत्याही प्रकारच्या बाउंड्रीज नसतात. आपण इतकं जास्त जगासाठी करतो
की त्यामध्ये आपला तोटा होतोय आणि आपण चुकतोय हेच आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला लोक खूप जास्त सिरियसली घेत नाहीत. मग त्यांच्याकडून आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ते एफर्ट्स मिळत नाहीत आणि हा सेल्फ लव्हचा इश्यू आहे. मग तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये इश्यू आहे ठीक आहे, पण तो कशामुळे आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. मग तुमच्या मनात कोणाबद्दल खूप द्वेष असेल तर फॉरगिव्हनेस प्रमोट करणारा क्रिस्टल तुम्ही यूज करा. सेल्फ लव्हची कमतरता असेल तर सेल्फ लव्ह वाढवणारा प्रमोट करणारा क्रिस्टल तुम्ही यूज करा. आपण जगात बदल नाही करू शकत, आपण स्वतःत बदल करू शकतो. लोकांना असं होतं की माझ्याशी ते चुकीचा वागतो, हा चुकीचा वागतो, पण कुठेतरी रूट कॉज आपल्यामध्ये काहीतरी असतो किंवा तो चुकीचा वागतच राहणार असतो प्रारब्धाने. पण आपण त्याच्याशी डील कसं करायचं हा टेक्निक आपल्याला वेगळ्या प्रकारचा मिळतो, हा विजडम आपल्यामध्ये येतो. ओके. पण मग जर समजा एखादा व्यक्ती तुझ्याकडे आला, ओके, तर तू त्याला कशा पद्धतीने, म्हणजे प्रोसेस काय असते क्रिस्टल द्यायची? बेसिकली मी माझे क्रिस्टल्स त्याच्यासमोर ठेवते. जवळपास 40-45 प्रकारचे क्रिस्टल्स आहेत, ते पूर्ण ठेवते मी त्याच्यासमोर. मी त्याला काही विचारत नाही तुझा प्रॉब्लेम काय आहे बाबा, काय नाही आहे. मी त्याला म्हणते की बाबा हा बघ बॉक्स पूर्ण, याच्यामध्ये तुला काय अट्रॅक्ट होत आहे, तुला कोणता क्रिस्टल घालावासा वाटतोय, सारखं लक्ष कशाकडे जात आहे, तो क्रिस्टल तू सिलेक्ट कर. ज्या वेळेला तो क्रिस्टल व्यक्ती सिलेक्ट करतो आणि मी त्याच्याशी लिंक्ड प्रॉब्लेम सांगते तेव्हा ते सिमिलर येतात. कारण की ती एनर्जी आहे, ती एनर्जी तुम्हाला सांगते की बाबा मला घे तू, म्हणजे मी तुला गरज आहे माझी तुला. लोक क्रिस्टल सांगतात पण मी थोडंसं उलट सांगते की तुम्ही क्रिस्टल चूज नाही करत, क्रिस्टल तुम्हाला चूज करतो. तुमच्याकडे जी एनर्जी नाहीये ती देण्याचं काम क्रिस्टल तुमच्या लाईफमध्ये येऊन करत असतो. त्यामुळे मी त्यांना सिलेक्ट करायला सांगते. मग त्याच्यातून जे अट्रॅक्ट होतात त्याच्यावरून त्यांना सरप्रायझिंग असं होतं की तुला कसं कळलं बाबा, तर ती एनर्जी काय सांगतेय ते मी फक्त त्यांना सांगायचं काम करते. हेच जर आपण रिव्हर्स केलं तरीही तोच क्रिस्टल येतो. ओके. म्हणजे त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितला तर मी सजेस्ट केला तरी तोच क्रिस्टल येतो. ओके. आता हे तर झाली समजा सिलेक्शनची प्रोसेस, एक आयडिया आली आता बऱ्यापैकी लोकांना. आता आपण थोडेसे मिथ्स जाणून घेऊ की म्हणजे बरेच मार्केटमध्ये क्वेश्चन्स आहेत की क्रिस्टल बद्दल. सगळ्यात पहिले तर ते ओळखायचं कसं की हे ऑथेंटिक आहे की नाही? सगळ्यात चांगला वे हा आहे की तुम्ही लॅब सर्टिफाईड क्रिस्टल घ्या. हा सगळ्यात सायंटिफिक वे आहे. म्हणजे जर अगदी तुम्हाला 100% गॅरंटी हवी आहे तर तुम्ही लॅब टेस्टेडच क्रिस्टल वापरा. ते कसं कळेल की लॅब टेस्टेड आहे की नाही? त्याच्यासोबत एक सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे हा जनरल व्यक्तीला क्रिस्टल ओरिजिनल आहे की नाही ओळखण्यासाठी ही वे आहे. पण हेच जर तुम्ही हीलर्सला विचाराल तर जे हिलिंग प्रोसेसमध्ये असतात, नेहमी हिलिंग करतात, त्यांना एनर्जी जाणवते क्रिस्टलची. त्यातून पण कळतं की क्रिस्टल बरोबर खरा आहे की नाहीये. प्रत्येक क्रिस्टलचा वेगवेगळी पद्धत पण आहे की तो क्रिस्टल खरा आहे की नाहीये हे ओळखण्याची. पण जर सगळ्यात ट्रस्टेड विचारशील तर ती आहे की तुम्ही लॅब टेस्टेड क्रिस्टल घ्या. कारण की जेनरिक माणसाला कळत नाही हे नक्की कशाचं बनवलंय, काचेचं बनवलंय का प्लास्टिक आहे का मिक्स्ड आहे. त्यामुळे सगळ्यात चांगला वे की तुम्ही एखाद्या चांगल्या हीलरकडून, ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्याच्याकडनं घ्या. ट्रस्टेड लॅब सर्टिफाईड असलेला क्रिस्टल वापरा. पण मग बऱ्याच वेळेस आता घेताना हा पण प्रश्न पडतो की यार ऑनलाईन घ्यायचा की सपोज एखाद्या हिलरकडे जाऊन घ्यायचा. जर आपण ऑनलाईन घेतला तर काय असं मेजर काय डिफरन्स जाणवतो का? डिफरन्स जाणवतो. बऱ्याचदा लोक ऑनलाईन ह्यासाठी घेतात कारण की त्याची किंमत कमी पडते त्यांना. सगळ्यात पहिला फॅक्टर माणसाचा हाच असतो की तो चेक करतो भाई सगळीकडे कुठे सगळ्यात कमी मिळतंय तो घेऊयात. पण ऑनलाईन क्रिस्टल घेऊ नये या मताची मी आहे. कारण की तो क्रिस्टल तुमच्यापर्यंत येतो पण त्याला चार्ज, प्रोग्राम, क्लिन्झिंग ही जी प्रोसेस आहे ती फॉलो केलेली नसते. आणि मग ते आल्यानंतर आपण कुठेतरी ऑनलाईन परत हाफ नॉलेज घेणार की ह्याला चार्ज कसं करायचं, प्रोग्राम कसं करायचं, मग ते आपण त्यावर वापरणार, त्याने तो क्रिस्टल डॅमेज करणार आपण. यापेक्षा तुम्ही एका चांगल्या हीलरकडे जाऊन पूर्णतः क्लिन्झिंग, चार्जिंग, प्रोग्रामिंग केलेला क्रिस्टल घ्यावा. प्रोग्रामिंगमध्ये प्रत्येकाचं पर्सनल इंटेन्शन टाकलं जातं त्या क्रिस्टलला. आणि असा जर क्रिस्टल वापरला तर त्याचे मेजर आपल्याला लाईफमध्ये घडलेले बदल बघायला मिळतात. बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणतात मी वापरतोय, खूप वर्ष झाले, खूप दिवस झाले, पण ह्याचा काही फरकच दिसत नाही. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारते की हा प्रोग्राम केलेला आहे का, चार्ज केलेला आहे का? मग ते मला सांगतात की नाही, मी मिठाच्या पाण्यात ठेवला होता. जे तू म्हटलास मगाशी की मिथ्स काय काय आहेत,
त्यातलं हे सगळ्यात मोठं हेच आहे की प्रत्येक क्रिस्टल लोक मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात चार्ज करण्यासाठी क्लिन्स करण्यासाठी. पण प्रत्येक क्रिस्टलला मिठाचं पाणी चालत नाही. काही क्रिस्टल असे आहेत की ज्यांना पाणीच चालत नाही. कालांतराने ते ठिसूळ होऊन डॅमेज होऊन तुटतात ते क्रिस्टल्स. काही क्रिस्टल्सला सनलाईट चालत नाही. काही क्रिस्टल्सला मूनलाईटमध्ये रात्र लोक ठेवतात. ते पण चुकीचं आहे. तर जो माणूस ट्रस्टेड आहे त्याच्याकडे जा, त्याच्याकडून पूर्णतः क्लिन्झिंग चार्जिंग प्रोग्रामिंगची प्रोसेस करा आणि अशा प्रकारे क्रिस्टल घ्या. ओके. पण मग परत चार्ज करावा लागतो का? नाही, एकदा चार्ज केल्यानंतर नाही लागत त्याला पुन्हा चार्ज करायला. आपणच रोज डेली बेसिसवरती जेव्हा ब्रेसलेट्स यूज करतो तेव्हा आपल्याला वाटतं की बाबा हा आता मळला आहे, खराब झालाय, तर ती एक ह्युमन टेंडन्सी आहे की मी ह्याला क्लीन करतो. बरोबर. क्लीन करायला काहीच हरकत नाहीये, पण त्या क्रिस्टलला कोणती क्लिन्झिंगची प्रोसेस चालतीये ते बघून तो क्लीन करायला पाहिजे. सगळ्यात सेफेस्ट वे क्लिन्झिंगसाठी जो आहे तो सेलेनाइट प्लेट मिळते, त्याच्यामध्ये तुम्ही क्रिस्टल ठेवू शकता रात्री. ओके. म्हणजे हा एक बेनिफिट आहे की एखाद्या हिलर कडून जर आपण क्रिस्टलचे ब्रेसलेट जर घेतले तर तो प्रॉपर आपल्याला गाईड करेल की कधी चार्ज करायचंय किंवा. माझी अशी पद्धत आहे, मला माहिती आहे की लोक नाही म्हणलं तरी काही ना काही करतातच, पुन्हा धुतील किंवा काही करतील. तर माझी ही पद्धत आहे की मी जो क्रिस्टल विकते किंवा ब्रेसलेट जे देते त्याच्यासोबत मी गाईडलाईन्स देते की या क्रिस्टलला हे चालतं, या क्रिस्टलला हे अजिबात चालत नाही आणि तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही काय करायचं. ओके. आता बोलता बोलता मध्येच तू बोलली होती की जर समजा क्रिस्टल काही तुटतात, म्हणजे ब्रेसलेट तुटते, त्यावेळेस लोक घाबरून जातात की अरे यार काय होईल, काही चुकीचं होईल का आता, तर मग काय सांगशील तेव्हा? निगेटिव्ह वेने त्याच्याकडे बघू नका. सगळ्यात आधी क्रिस्टल हे हिलिंग स्टोन आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काही होणार नाही तुटला क्रिस्टल तरी. त्याचा अर्थ आपण हा घ्यायचा की ह्या क्रिस्टलचं काम आता झालेलं आहे किंवा आपल्यावरती येणारं जे काही निगेटिव्हिटी संकट होती ती या क्रिस्टलने घेतलेली आहे. आता जेव्हा आपण ब्रेसलेट्स वापरतो तेव्हा हे इलास्टिकचे बँड्स आहेत, त्यामुळे हे तुटू शकतात. बरोबर. चांगल्या क्वालिटीचे असतील तरी कधी कधी तुटू शकतात. तुटल्यानंतर जर सगळे मणी त्यातले तसेच्या तसे असतील तुमच्याकडे तर पुन्हा ओवून घ्या आणि पुन्हा ते क्रिस्टल तुम्ही ब्रेसलेट वापरा. पण ह्यातला जर क्रिस्टल एकही मिसिंग झालेला असेल तर मात्र पुन्हा तो ब्रेसलेट ते पुन्हा वापरू नका, तो क्रिस्टल वापरू नका, नवीन घ्या तुम्ही त्यावेळेला. ओके. आणि साधारणतः किती मणी असतात एका ब्रेसलेटमध्ये, किंवा असं काही ठरलेलं असतं की काय? नाही, असं काही ठरलेलं नाहीये, कारण की आता माझं मनगट बघाल तर खूप लहान आहे. तर प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या साईजनुसार आपण ते ऍडजस्ट करत असतो. ज्या वेळेला आपण वापरतो तेव्हा फक्त एक मोजून ठेवा आयडियासाठी की बाबा याच्यामध्ये किती मणी आहेत आणि त्यानुसार मग तुम्ही पुढे जर काही तुटलं वगैरे काय तर मग तुम्हाला त्याचा काउंट ठेवता येईल. ओके. पण मग आता समजा ब्रेसलेट काही लोक घालतात, काही लोकांना घालायला थोडीशी लाज वाटते किंवा बाकीचे लोक काय म्हणतील, मग अशा टायमाला काही ते हे वापरतात ना, काय क्रिस्टल्स म्हणजे स्टोन सारखे असतात थोडे, है ना? आपण ब्रेसलेट्स वापरू शकतो जेव्हा तुम्हाला पर्सनल यूज साठी वापरायचं आहे, त्यावेळेला क्रिस्टल बॉडीला टच होणं सगळ्यात गरजेचं आहे. ओके. बरेच जण जे पेंडंट विकतात त्या पेंडंटला मागून मेटलने लॉक केलेलं असतं, तो क्रिस्टल तुमच्या बॉडीला टचच होत नाही. ज्या वेळेला क्रिस्टल बॉडीला टच होत नाही त्यावेळेला त्याचा फायदा होणार नाहीये. मी ब्रेसलेट्स यासाठी सजेस्ट करते कारण ते बॉडीला पूर्ण वेळ टच होत असतात. जर तुम्हाला तरीही काहीतरी अल्टरनेटिव्ह हवा असेल तर क्रिस्टलच्या माळा येतात ज्या तुम्ही शर्टच्या आतमधून वापरू शकता. काही लॉकेट्स येतात ज्यांना मागून मेटलचा लॉक केलेलं नाहीये, जे बॉडीला टच होतात, असे वापरू शकता. मुलींसाठी काही अँकलेट्स येतात जे तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पर्सनल यूजसाठी क्रिस्टल वापरायचं नसेल, तुम्हाला बिझनेससाठी, घरच्या एन्व्हायरमेंटसाठी वापरायचं असेल तर तुम्ही टंबल्स येतात, क्रिस्टल छोटे छोटे स्टोन्स येतात. ते म्हणजे काय नेमकं? टंबल्स म्हणजे छोटेसे स्टोन सारखे असतात, ते तुम्ही घरामध्ये ते ठेवू शकता. क्लस्टर्स येतात, म्हणजे आपण जेवढा जास्त ब्युटिफिकेशन करू तेवढं आपण करू शकतो जास्तीत जास्त. खूप मोठमोठे क्लस्टर्स पण येतात, लाखोमध्ये त्याची किंमत असते. काही जण ब्युटिफिकेशनसाठी ते क्रिस्टल्स घरामध्ये ठेवतात. तर आपण सुद्धा आपल्या घरामध्ये अबंडन्स बाउलच्या स्वरूपात क्रिस्टल ठेवू शकतो. क्रिस्टलच्या ट्रीज येतात त्या ठेवू शकतो. जर तुम्ही ऑफिसमध्ये काही ठेवत असाल तर काही असेही क्रिस्टल्स आहेत की ज्यामुळे तुमचा कस्टमर रिपिटेटिव्ह येत राहतो, तुमचा सेल जास्तीत जास्त होत राहतो.
काही क्रिस्टल असे आहेत की ते जर ओनरने एम्प्लॉईजला वापरायला दिले तर ते त्या कंपनीशी लॉयल राहतात. अरे तर असे मोठमोठे लोक आहेत बरेचसे की जे ह्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे आपल्याला गेल्यानंतर कळत सुद्धा नाही, असं वाटतं की काहीतरी छान दिसावं म्हणून ठेवलेलं आहे, पण बरेचसे त्याच्या मागे रिझन्स असतात. आणि या सगळ्या गोष्टी तर आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. पण मला एक सांग की जसं तू सांगितलं की काही लोक समजा टंबल्स वापरतात, काही लोक ब्रेसलेट वापरतात, मग इफेक्टमध्ये काही फरक पडतो का? इफेक्टमध्ये काही फरक पडत नाही. मी तेच सांगितलं मगाशी, पर्सनल यूजसाठी तुम्ही वापरत असाल, जर तुमचा पर्सनल इश्यू आहे तो सॉल्व्ह करायचा आहे, तर सगळ्यात बेस्ट वे आहे की तुम्ही क्रिस्टल बॉडीला टच होणारा वापरा. त्यामध्ये तुम्ही पेंडंट वापरू शकता. आता पेंडंट पण मेजरली थ्रोट चक्रा आणि हार्ट चक्राशी रिलेटेड असेल तर वापरावं. रूट चक्राशी रिलेटेड असेल तर अँकलेट्स वापरावेत. तर असं आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक क्रिस्टलचं पेंडंट, अँकलेट सगळं मिळू शकतं, पण वापरताना मेजरली तुम्ही थ्रोट चक्र, हार्ट चक्राचं पेंडंट वापरा. ओके. आता ज्या लोकांना हे कळत नाही की थ्रोट चक्र झालं, हार्ट चक्र झालं, त्यांचा आणि क्रिस्टलचा काय संबंध आहे ऍक्च्युली, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या चक्रांचा? हो, प्रत्येक चक्राशी लिंक्ड बेनिफिट्स आणि प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला वरवर असं वाटतं की आपल्याला एखादा फिजिकल प्रॉब्लेम चालू झाला, पण त्याच्या मागे नेहमी काही ना काही इमोशन असते. जशी इमोशन तसे आपल्याला काही वर्षांनंतर त्रास चालू होतात. म्हणजे जो माणूस इनसिक्युअर असतो, ज्याला पैशाबद्दल भीती, इनसिक्युरिटी असते, अशा माणसाला मूळव्याधीचा त्रास होतो. बरोबर. काही जण असे असतात की ज्यांना इमोशनल प्रचंड स्ट्रेस, एन्झायटीचा त्रास असतो, त्यांना पोटाचे हळूहळू त्रास चालू होतात. तर प्रत्येक चक्राशी लिंक्ड काही प्रॉब्लेम्स आणि त्याचे बेनिफिट आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पहिलं आपलं चक्र रूट चक्र. जशी झाडाची मुळं खोलपर्यंत खाली गेली आणि कितीही वादळं आली, काही झालं तरी ते झाड छान स्टेबल तसंच्या तसं उभं राहतं. माणसाच्या लाईफमध्ये जर स्टॅबिलिटी असेल तर तो कोणतेही प्रॉब्लेम्स आले तरी ते छान प्रकारे फेस करू शकतो. स्टॅबिलिटी ही सगळ्या प्रकारची असते, फायनान्शियल, फिजिकल, इमोशनल, मेंटल. रूट चक्र हे आपल्याला स्टेबिलिटी देण्याचं काम करतं. रूट चक्राचे प्रॉब्लेम्स जर असतील तर आपल्या कमरेच्या खाली आपल्याला आजार चालू होतात. कमरेच्या खाली म्हणजे गुडघेदुखी येते, त्याच्यामध्ये पायदुखी येते, काही मेन्स्ट्रुअल सायकलच्या रिलेटेड काही इश्यूज येतात. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र, ते इमोशन्सशी रिलेटेड आहे. इमोशनल स्ट्रेस असला की तुम्हाला पोटाचे हळूहळू त्रास चालू व्हायला लागतात. त्याच्यावरती मणिपूर चक्र येतं. त्या चक्राशी बेनिफिट हे आहे की ते जर बॅलन्स असेल तर तो माणूस प्रचंड कॉन्फिडन्सवाला आपल्याला बघायला मिळतो, त्याला पद प्रतिष्ठा भरपूर मिळते. ते जर इम्बॅलन्स असेल तर त्या माणसाचा कॉन्फिडन्स कमी असतो, त्याला भीती वाटते, त्याला ॲक्शन टेकिंग नाही करता येत, असे त्याच्याशी लिंक्ड प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यावरती येतं हार्ट चक्र. हार्ट चक्र हे फिलिंग्स आणि इमोशन्स, रिलेशन्स याच्याशी रिलेटेड आहे. ज्या वेळेला माणूस चांगल्या प्रकारे एक्सप्रेस नाही करत, त्याला फिलिंग्सला त्याच्या वाट नाही मिळत, अशा वेळेला हार्ट चक्राचे आपल्याला इश्यूज बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये रिलेशनशिपचे इश्यूज स्टार्ट होणं असेल, सेल्फ लव्हचे इश्यूज असतील, फिजिकल आपला जर त्याचा इश्यू विचार केला तर कोलेस्ट्रॉल, एन्झायटीने छातीवरती दडपण येणं, असे इश्यूज हार्ट चक्राशी रिलेटेड आहेत. वरती थ्रोट चक्र. थ्रोट चक्र म्हणजे आपण जे बोलतो, विशुद्धी चक्र. आपण जे बोलतो, जर आपण बोलत राहिलो, एक्सप्रेस करत राहिलो तर ते त्रास होत नाहीत. पण प्रत्येक व्यक्तीला एक्सप्रेस करता येत नाही. बऱ्याचदा असं होतं की मला बोलायचं आहे पण नाही बोलत, किंवा मी बोललो तरी ह्याला समजणारच नाही आहे, असे जे इश्यू आहेत, किंवा आपल्याला कॉन्फिडेंटली एखाद्या ठिकाणी एक्सप्रेस नाही होत आहेत, असे इश्यूज आपले जर थ्रोट चक्र इम्बॅलन्स असेल तर बघायला मिळतात. आणि त्याने मेन थायरॉइडचा इश्यू होतो. बायकांमध्ये खूप बघायला मिळतो थायरॉइडचा इश्यू. त्याचं मेन कारण हे की कित्येक वर्षांपासून एक्सप्रेसच करता आलेल्या नसतात गोष्टी, त्यामुळे थायरॉइडचा इश्यू होतो. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र, कॉन्सन्ट्रेशन, क्लॅरिटी लाईफमध्ये, मॅनिफेस्टेशन, या इंट्युएशन, या गोष्टींशी रिलेटेड हे चक्र आहे. बॅलन्स असेल तर तुमचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन होणार, मॅनिफेस्ट करू शकणार तुम्ही गोष्टी. नसेल तर मग त्याच्या ऑपोजिट गोष्टी होणार. डोळ्याचे आजार, डोकेदुखी, हे इश्यूज या चक्राशी रिलेटेड आहेत. आणि लास्टचं सहस्रार चक्र, हे माणसाला ह्या जगापासून स्पिरिच्युअलिटीपर्यंत कनेक्ट करणारं चक्र आहे. ज्या वेळेला तुम्ही स्पिरिच्युअल
होयला लागता, ज्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या जगापेक्षा पुढचा एक विजडम यायला लागतो, त्यावेळेला हे चक्र बॅलन्स आहे तुमचं छान असं म्हणता येतं. डिप्रेशन, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग सारखे इश्यूज हे चक्र बॅलन्स असल्यानंतर होत नाहीत. ओके, आता हे सगळं तर आपल्याला समजलंय म्हणजे ऑडियन्सला, पण आता लोकांच्या मुद्द्याचं मला बोलायचं आहे की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण क्रिस्टल्सच्या मदतीने, ब्रेसलेटच्या मदतीने कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. परंतु त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजचा जो आपला एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. श्रीमंत होम्स हे आपलं एक नवीन व्हेंचर आहे की ज्यामध्ये जर तुम्ही पुण्यामध्ये जर एखादं घर शोधत असाल तर 100 लोकांना कॉल करण्याऐवजी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती कॉल करा. आम्ही तुम्हाला A to Z सगळी हेल्प करू. येस, तर आता मेन जो मुद्दा आहे तो म्हणजे मेन जो आपला पॉडकास्ट आहे तो इथून सुरू होणार आहे की जे काही लोकांचे प्रश्न असतील ते आता आपण एक एक करून डिटेलमध्ये सॉल्व्ह करूया. ओके, सगळ्यात पहिला मुद्दा तर पैसाचा असतो. पैशाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर पैशाचं पण वेगवेगळे रिझन्स असतात. राईट. काही लोकांकडे असतं की समजा पैसा येतच नाही, काही लोकांकडे असतं पैसा टिकत नाही. आपण सगळे स्टेप बाय स्टेप कव्हर करूयात. तर मला सांगा आधी की पैशाशी रिलेटेड कोणते कोणते ब्रेसलेट्स असतात? पैशाशी रिलेटेड बरेचसे ब्रेसलेट आहेत. जसं मी मगाशी म्हटले की कोर रिझन काय आहे, त्याचं रूट कॉज काय ते आपल्याला शोधायला पाहिजे. ओके, पण जर आता सांगायचं झालं जेनरिक एका इश्यूनुसार की त्यासाठी कोणत्या क्रिस्टल आपण वापरू शकतो, तर ते मी तुम्हाला आधी थोडक्यात सांगते ऑडियन्सला. हे क्रिस्टल्स आहेत जे मेजर लोक पैशाशी रिलेटेड देतात. ओके, आता याच्यामध्ये पण हा पायराईट पहिला, हा उठसूट प्रत्येक जण वापरतो. पण जर पैसा येतच नसेल, म्हणजे कामं पण असे कित्येक जण मला भेटतात की कामं केलेली आहेत पण पैसा येत नाही, तरी अडकलेले आहेत पैसाच येत नाही. काम करू, सगळं करू, काही केलं तरी पैसा येत नाही. असं असेल तर त्यावेळेला पायराईटचा वापर त्या व्यक्तीने करावा टू अट्रॅक्ट वेल्थ. त्यातला कुठला पायराईट आहे? हा लास्ट वाला. ओके. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की माणसाकडे पैसा येतो पण अननेसेसरी खर्च होतात मधनच, म्हणजे कसा आला पैसा आणि कसा गेला हेच कळत नाही. तर असा जर इश्यू असेल तर त्यावेळेला त्या माणसाने हा जो क्रिस्टल आहे तो यूज करावा. याच्याशी अजून काही सिट्रीन नाव आहे याचं. ओके. याच्याशी अजून काही बेनिफिट सुद्धा लिंक्ड आहेत की याने सेल जास्तीत जास्त चांगला होतो. म्हणजे जर एखादा माणूस सेल्सचं काम करत असेल तर त्याने हा क्रिस्टल नक्की वापरावा. रिपिटेटिव्ह कस्टमर त्याच्याकडे येत राहतात, त्याच्याकडून जास्तीत जास्त सेल होत राहतो. जर कामाचे कॉल्स यावेत सारखं असं वाटत असेल, अपॉर्च्युनिटीज खूप याव्यात, तरी सुद्धा हा क्रिस्टल त्या व्यक्तीने वापरावा. सिट्रीन. त्यानंतर हा ग्रीन जेड नावाचा एक क्रिस्टल आहे. हा जो क्रिस्टल आहे तो अशा व्यक्तीने वापरावा की ज्याच्याकडे पैसे येतात पण ते बरोबर ठिकाणी इन्व्हेस्ट होत नाहीत. एक जेड नावाचं प्लांट आहे, ते प्लांट बरेच जण घरामध्ये ठेवतात. त्याची जर काळजी घेतली तर ते छान बहरतं. सिमिलरली आपण आपल्याकडे असलेल्या पैशाची छान काळजी घेतली तर त्याच्यातून आपल्याला अजून पैसा येत जातो, त्यातून आपल्याला सुख समाधान मिळायला लागतं. तर तसा जर इश्यू असेल तर त्या व्यक्तीने हा क्रिस्टल वापरावा. पण मग काही कधी कधी असं पण होतं की पैसा वगैरे असतो पण तरी सुख नाही मिळत. राईट. तशा टायमाला काय करायचं? राईट. जर इमोशनल इश्यू असेल, कुठेतरी फिलिंग्स स्टक आहेत असं असेल तर त्यावेळेला हा क्रिस्टल बरेच जण देतात. ग्रीन ॲव्हेंच्युरियन असं याचं नाव आहे. आणि हा जो क्रिस्टल आहे तो अबंडन्स देण्याचं काम करतो. अबंडन्स नॉट ओनली ऑन फायनान्शियल लेवल बट प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हॅपी, हेल्दी वाटायला लागतं, त्यासाठी हा क्रिस्टल बऱ्याचदा दिला जातो. जे मी मगाशी म्हटले की तुमच्या इमोशन्स आणि पैशाची जी व्हायब्रेशन आहे ती तुम्हाला मॅच करायची आहे. तो इश्यू असेल तर त्या व्यक्तीने हा क्रिस्टल वापरावा. आता एक अजून महत्वाचा इश्यू आहे की माणसाची प्रगती व्हायला लागली की नजर खूप लागायला लागते. निगेटिव्ह खूप एन्व्हायरमेंट व्हायला लागतं आणि तुमची प्रगती माणसाला बघवत नाही. असाही इश्यू बऱ्याच जणांचा असतो की आमचं खूप छान व्हायला लागलं पण मग अचानकच काहीतरी मध्ये होतं, कोणाची नजर लागते. असं असेल तर त्या व्यक्तीने हा क्रिस्टल वापरावा. ब्लॅक टर्मलिन नाव आहे याचं. आणि हा तुम्हाला निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करतो, तुमच्या अगेन्स्ट शिल्ड एक क्रिएट करतो. तर हे बरेच क्रिस्टल आहेत जे आपण पैशाशी रिलेटेड वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त पण काही क्रिस्टल आहेत जे पैशाशी रिलेटेड वापर त्याचा होऊ शकतो जर तुमचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळा असेल आणि त्यामुळे पैसा तुमच्याकडे येत नसेल. तर त्यामुळे मी मगाशी म्हटलं की तुम्ही
या तुम्ही बघा, तुम्हाला अट्रॅक्ट काय होतं ते बघा, त्याच्यातून आपण तुमचा कोर इश्यू काय आहे तो बघूयात आणि त्याच्यानुसार तुम्हाला क्रिस्टल आपण सजेस्ट करूया. ओके. आता पॉडकास्टच्या सुरुवातीला तू बोलली होतीस बघ की काही क्रिस्टल्स हे बिझनेससाठी पण असतात. राईट. तर मग ते कोणते? मेजरली बिझनेससाठी सिट्रीन वापरला जातो. बऱ्याचशा आपण ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर डेस्कवरती तुम्हाला येलो कलरचा एक स्टोन ठेवलेला दिसतो बऱ्याचदा, तो सिट्रीन. तो यासाठी वापरतात की सेल जास्तीत जास्त व्हावा, कस्टमर रिपिटेटिव्ह यावा, माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज खूप जास्त याव्यात, म्हणून सिट्रीन वापरला जातो. हा तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता. ओके. त्याचबरोबर एक अबंडन्स बाउल म्हणून एक गोष्ट आहे जी मी देते, ती तुम्ही ऑफिसेसमध्ये ठेवू शकता. त्याच्यामध्ये 5 टाईपचे क्रिस्टलचे टंबल्स असतात. पायराईट, सिट्रीन, जेड, गोमती चक्र असतात त्याच्यामध्ये. गोमती चक्राला आपल्या कल्चरमध्ये फार मान्यता आहे. आणि लास्ट हा ब्लॅक टर्मोलिन, की नजर लागू नये कोणाची म्हणून. तर हा बाउलसुद्धा तुम्ही ठेवू शकता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, घरामध्ये ठेवू शकता. तर त्याचे काही स्पेसिफिक नियम वगैरे असतात का त्या बाउलचे, किंवा काय अगेन कुठल्या दिशेला ठेवायचा, कुठं ठेवायचा वगैरे असं काही सांगताना बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या थेरी आहेत. म्हणजे रिसिव्हिंग हँड, गिव्हिंग हँड हे पण बरेच जण म्हणतात. पण माझा फार सरळ साधा त्याच्याशी नियम आहे की तुम्हाला वाटेल तिथे ठेवा, तुम्हाला वाटेल त्या हातामध्ये वापरा. शेवटी तो तुमच्या बॉडीला टच होणं गरजेचं आहे आणि त्याची हिलिंगची एनर्जी आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही ठेवलात तरी ती एनर्जी तुम्हाला मिळत नेहमी राहणार आहे. ओके. आणि तू आणखी एक गोष्ट सांगितली होतीस की जे एम्प्लॉईज असतात, राईट, ते टिकून राहिले पाहिजेत, लॉयल असले पाहिजेत. तर मग त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे? त्यासाठी पण काही क्रिस्टल आहेत. आता जे दिवाळीचे हॅम्पर्स वगैरे देतात त्याच्यामध्ये तो क्रिस्टल तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला गिफ्ट म्हणून देऊ शकता. ओके. त्याने काहीतरी वेगळं गिफ्ट, स्पिरिच्युअल गिफ्ट दिलंय असं सुद्धा समोरच्याला वाटतं, माइंडफुल गिफ्ट दिलंय असं सुद्धा वाटतं, आणि त्याने तुमच्या बिझनेसला सुद्धा फायदा होतो. येस. तर आजकाल रिलेशनशिपचे प्रॉब्लेम सगळे वाढत चाललेत, तर त्याच्यावरती तुझ्याकडे काय सोल्युशन आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे की ज्यांचं लग्न ठरत नाही, म्हणजे जॉब आहे, पैसा आहे, सगळे, पण लग्न नाही ठरत आहे. ज्या व्यक्तीला आपल्या लाईफमध्ये नवीन पार्टनर अट्रॅक्ट करायचा आहे, लग्नासाठी जे स्थळ शोधतायत, अशा व्यक्तीने रोज गॉर्ड्स वापरावा. तो तुम्हाला नवीन प्रेम अट्रॅक्ट करण्यासाठी रोमॅन्टिक वेमध्ये हेल्प करतो. जर आता प्रेम हे प्रत्येक रिलेशनमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड असतं. मित्र असेल तरी प्रेम मिळावं वाटतं, घरचे असतील तरी प्रेम मिळावं वाटतं. पण जर स्पेसिफिकली तुम्ही रोमॅन्टिक रिलेशनशिप अट्रॅक्ट करू इच्छित असाल तर त्यावेळेला तुम्ही रोज कॉर्ड्सचा वापर करू शकता. रोज कॉर्ड्सचे अमेझिंग रिझल्ट्स पण आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये असलेला प्रॉब्लेम डिवोर्स पर्यंत गेलेला सुद्धा सॉल्व्ह झालेला बघायला मिळतो आपल्याला, एनर्जी चेंज झाल्याने. मीच असे 2 कस्टमर्स माझ्याकडे होते की डिवोर्स पर्यंत गेलेलं होतं, वेगवेगळे राहत होते, पण क्रिस्टलचा इतका चांगला इफेक्ट आला की 15 दिवसांनंतर त्यांचे व्हॉट्सअपला स्टेटस मला दिसत होते, फोटो दोघांचे एकत्र टाकलेले, सासूसोबत मिठ्या मारून फोटो टाकलेले. तर अमेझिंग रिझल्ट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर बरेच जण असे असतात की ज्यांना अपुरेपणाची फिलिंग येते, म्हणजे कमतरता कुठेतरी. त्यांना कितीही केलं तरी असं वाटतं की आपल्याला रिटर्न तेवढं नाही मिळत आहे. आपण प्रत्येकासाठी खूप एफर्ट टाकतो, पण इन अ वे आपल्याला ते नाही मिळत. आणि नेहमी ते मला सगळीकडनं प्रेम मिळावं, मला चांगले रिलेशन्स मिळावेत, माझी फॅमिली छान असावी, मित्र छान असावेत. प्रत्येक याच्यातून ज्यांना इच्छा असते की छान गुड रिलेशन्स त्यांचे मेंटेन व्हावेत आणि ज्यांना प्रेम जगात द्यायला पण आवडतं. म्हणजे ही अशी लोक असतात की जी स्वतःच खूप एफर्टलेसली प्रत्येक व्यक्तीवरती प्रेम करतात, प्रत्येकाला छान ट्रीट करतात. मग अशा व्यक्तींना बऱ्याचदा असं वाटतं की मला तेवढं नाही मिळत. तसं असेल तर त्यासाठी गुड रिलेशन्ससाठी हा जो क्रिस्टल आहे क्रुझाईड तो बऱ्याचदा यूज केला जातो. ओके. आता रिलेशनशिपमध्ये इश्यू मगाशी जसं मी म्हटले यामुळे पण होतात की माणसामध्ये सेल्फ लव्ह नसतं. ती एक गोष्ट आहे की म्हणजे स्वतःचा आपला कप भरलेला असेल तरच तो आपण दुसऱ्याला त्यातलं देऊ शकतो. जर आपल्याकडे काहीच नसेल तर आपण दुसऱ्याला काय देणार? आणि मग जेव्हा आपण काहीच बाउंड्रीज ठेवत नाही, आपण जे काही करतो त्याची समोरच्याला किंमत राहत नाही, मग तो आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड असं करायला लागतो.
त्यावेळेला इश्यू त्या रिलेशनशिपमध्ये नसतो, इश्यू आपल्यामध्ये असतो की आपल्याला बाउंड्रीज नाही कळत आहेत, आपल्याला सेल्फ लव्ह नाही आहे. तर त्यावेळेला सेल्फ लव्ह वाढणं गरजेचं असतं. ते रिलेशन छान होण्यासाठी पण तुमच्यामध्ये सेल्फ लव्ह वाढणं गरजेचं असतं. तर असलेल्या रिलेशनशिप्समध्ये इश्यू असतील तुमच्या आणि सेल्फ लव्हचा इश्यू असेल स्पेसिफिक, तर त्यासाठी सुद्धा 2 क्रिस्टल वापरले जातात. अगेन हा ग्रीन ॲव्हेंच्युरियन आलेला आहे. रिलेशन्स खराब होतात. आता बऱ्याचदा आपण बघतो की सासू सुनेची भांडणं आहेत समजा, तर कित्येक वर्षांचं त्यांनी मनामध्ये ठेवलेलं असतं की तिने बाबा मला असं केलं तसं केलं. नवरा बायकोमध्ये पण अगदी अशा केसेस सुद्धा येतात की स्थळ बघायला गेल्यापासूनच्या गोष्टी डोक्यात ठेवलेल्या असतात. म्हणजे लग्नात काय झालं, कोण काय बोललं ते पण असतं. एक्झॅक्टली. म्हणजे कित्येक वर्षांचा कचरा आपण साठवून आपल्यामध्ये ठेवतो, ज्याने आपल्याच लाईफमध्ये ब्लॉकेज आपण क्रिएट करतो आणि त्यामुळे आपल्याला बाकीचे इश्यूज स्टार्ट होतात. कुठेतरी आपल्याला लेट गो करायला गोष्टी जमल्या पाहिजेत, फॉरगिव्ह करायला आपल्याला जमलं पाहिजे. त्यावेळेला आपले रिलेशन्स छान राहतात. जर आपण मनामध्ये साठवून ठेवत राहिलो तर ते रिलेशन्स खराबच होणार आहेत. बरोबर. तसा इश्यू असेल तर हा क्रिस्टल फॉरगिव्हनेस प्रमोट करतो. ओके. आता पैसा झालाय, रिलेशनशिप झालेत, आता थोडंसं हेल्थबद्दल बोलूयात की लोकांना बरेच इश्यू असतात, ते आपण एक एक डिटेलमध्ये घेऊयात. चालेल. ओके. तर आता आपण थोडंसं हेल्थबद्दल बोलूयात की आजकाल बऱ्याच लोकांना मेजर हेल्थ इश्यू असतात. आपण आता ते स्टेप बाय स्टेप जाऊयात. समजा बॉडी पेन पासून, की कोणाला समजा गुडघ्यांचा त्रास असतो, कोणाला स्पाईनचा त्रास असतो, मग त्यासाठी असं स्पेसिफिक कुठला आहे का? हो, बॉडी पेनचा जर इश्यू असेल तर त्यासाठी हा क्रिस्टल सगळ्यात जास्त उपयोगी ठरतो. पण मग त्यात काय स्पेसिफिक, म्हणजे गुडघेदुखीसाठी किंवा स्पाईनसाठी असं काही? बॉडी पेन हा जर इश्यू आहे तर हा क्रिस्टल त्या व्यक्तीने वापरावा. त्यामध्ये ओव्हरऑल तुमचं काही अंगसारखं दुखणे, आता जो माणूस म्हणतो की मला बॉडी पेनचा इश्यू आहे, त्याला नियरली त्याची अख्खी बॉडी दुखते. बरोबर. मग जर तसा इश्यू असेल तर त्या व्यक्तीने हा ॲमेथिस्ट नावाचा जो क्रिस्टल आहे तो डेफिनेटली वापरावा. कित्येक जणांना मी असंही सांगते की याचे जे टंबल्स मिळतात ते तुम्ही रात्री झोपताना चिकटपट्टीने लावा आणि झोपून टाका, आणि याचा 15 ते 20 मिनिटात सुद्धा इफेक्ट दिसतो. म्हणजे मी हे ट्रायल्स सगळे माझ्या घरी चालू केले होते जेव्हा मला कळायला लागलं. तर बॉडी पेनसाठी हा प्रचंड चांगल्या प्रकारे हेल्प करणारा क्रिस्टल आहे. त्याचबरोबर बॉडी पेन म्हणजे अगेन रूट चक्राचा इम्बॅलन्स दाखवतो. मग रूट चक्राशी रिलेटेड बरेचसे क्रिस्टल आहेत, त्यातला सुद्धा तुम्ही वापर करू शकता. ओके. आणि त्यानंतर जर समजा एखाद्याचं डोकं दुखत असेल, मायग्रेनचा वगैरे त्रास असेल, तर मग त्यासाठी काही आहे का? मायग्रेनचा त्रास असेल, डोकेदुखी, डोळ्याचे काही त्रास असतील तर 3rd आय चक्राशी रिलेटेड जे क्रिस्टल आहेत त्याचे ब्रेसलेट्स वापरावेत. त्याने चांगला फरक तुम्हाला बघायला मिळतो. आता डोकं दुखतंय पण ते कशामुळे दुखतंय हा एक वेगळा प्रश्न आहे. मग त्यासाठी वेगवेगळे क्रिस्टल आहेत. तुम्हाला कशामुळे तो त्रास होतोय तसा आपण क्रिस्टल सिलेक्ट करायचा आणि तो वापरायचा. ओके. त्यानंतर काही लोकांना समजा पोटाचे आजार आहेत किंवा ऍसिडिटी वगैरे सारखी होत असते, ओव्हर ऍसिडिटी होते, तर मग त्यासाठी काय? ऍसिडिटी हा 2-3 चक्र मिळून तयार झालेला इश्यू आहे. तर त्यावेळेला ऍसिडिटीसाठी स्पेसिफिक एक तयार केलेलं ब्रेसलेट मी देते, ते आपण सजेस्ट करू शकतो. आणि पोटदुखीचा जो तू प्रॉब्लेम म्हटलास, पोटदुखी म्हणजे इमोशन्सची काहीतरी गडबड आहे डेफिनेटली. कुठेतरी त्या व्यक्तीला डॉमिनेटेड फील होत आहे, कॉन्फिडन्सची कमतरता जाणवतीये, इमोशनल स्ट्रेस आहे. असे जर इश्यूज असतील तर आपल्याला डायजेशनच्या रिलेटेड, पोटाच्या रिलेटेड त्रास बघायला मिळतात. अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एखाद्याला परफॉर्म करायचं आहे कुठेतरी जाऊन, त्याच्या आधी 5 मिनिटं त्याला पोटामध्ये प्रचंड काहीतरी व्हायला लागतं, त्याला असं वाटतं की बिघडलेलं आहे माझं काहीतरी. तर जशी आपली इमोशन तशी आपली बॉडी रिॲक्ट करत असते. जेव्हा आपल्याला काहीतरी फिजिकल इश्यू होतो त्यावेळेला वर्षाचा आपला इमोशनल इश्यू चालू असतो, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला फिजिकली झालेलं बघायला मिळतं. तर पोटाच्या रिलेटेड जो काही आजार आहे तो आपल्याला कोणत्या इमोशनच्यामुळे झालेला आहे. एकाच चक्राशी रिलेटेड क्रिस्टल आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा मायनर चेंजेस आहेत. भीती ही इमोशन असेल तर वेगळा क्रिस्टल आहे, कॉन्फिडन्स कमी पडतोय तर वेगळा क्रिस्टल आहे, एखाद्या व्यक्तीला डॉमिनेटेड फील होत आहे तर त्यासाठी एक वेगळा क्रिस्टल आहे. ओके. आणि काही लोकांना समजा स्किनची ॲलर्जी वगैरे असते तर मग त्यासाठी काय आहे? स्किन ॲलर्जीसाठी क्रिस्टल खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात.
वापरू शकता तुम्ही ब्रेसलेट आणि या स्वरूपात, किंवा मग आपल्याला टूल्स सुद्धा मिळतात त्याचे, म्हणजे गॉशा, रोलर, हे टूल्स पण तुम्ही क्रिस्टलच्या स्वरूपात घेऊ शकता. सगळ्यात बेस्ट क्रिस्टल मी दाखवते. सो येस, जसं तू म्हटलास की स्किनसाठी काही, तर असे टूल्स सुद्धा क्रिस्टलचे आपल्याला बघायला मिळतात. रोलर आणि गॉशा, फेसवरती पफिनेस असणं, बऱ्याच जणांना स्ट्रेसमुळे असा चेहरा सुजल्यासारखं वाटतं, काही जणांना रॅशेस येतात सारखे सारखे, लाल रंगाचे बरेचसे रॅशेस त्यांना स्किनवर दिसतात. अशा वेळेला रोज क्वार्ट्स हा क्रिस्टल त्या व्यक्तीने वापरावा. रोज क्वार्ट्स आणि जेड हे 2 क्रिस्टल आहेत जे स्किन इश्यूजवरती खूप छान मॅजिकल तुम्हाला रिझल्ट्स देतात. तर त्याचे असे तुम्ही टूल्स यूज करा, किंवा मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज क्वार्ट्सचे टंबल्स टाकून त्याने रोज बाथ घ्या, किंवा मग तुम्ही हातामध्ये, गळ्यामध्ये जे काही असेल तुम्ही त्याचे पेंडंट्स, ब्रेसलेट्स असे सुद्धा वापरू शकता. ओके. मी हे मला वाटतं स्किन केअर रुटीन मध्ये पण वापरतात ना लोक. येस, आजकाल बरेचसे, म्हणजे असं काही नाहीये फक्त मुलं सुद्धा स्किन केअर करतात, आणि ते सुद्धा हे 2 जे आहेत प्रोडक्ट्स ते खूप यूज करताना दिसतात. रोलर आणि गॉशा याने बेसिकली जर क्रिस्टलच्या हिशोबाने म्हणशील तर स्किन केअरसाठी हा यासाठी वापरला जातो की रॅशेस तुम्हाला येऊ नयेत, पिंपल्स तुम्हाला येऊ नयेत. काही जणांना खूप जास्त लाल पडते स्किन, तर थंड असतात हे. तू जेव्हा बॉडीला टच करशील तुला एकदम फ्रीजमधून काढून आणल्यासारखे वाटतात. तर तुझ्या स्किनला सुदिंग रिफ्रेशमेंट देण्यासाठी म्हणून हे क्रिस्टल्स तुम्ही वापरू शकता. आता याने मसाज केल्यानंतर मसाजचे काही वेगळे फायदे आहेत, पण क्रिस्टलच्या लेवलला विचारशील तर स्किन केअरसाठी हा वापरू शकता तुम्ही. रॅशेस वगैरे येऊ नयेत, पिंपल्स येऊ नयेत, याच्यासाठी याचा वापर होतो. ओके. आता आजारामध्ये आणखी जर समजा असं काही असेल की कधी कधी हे तर सगळे फिजिकल आजार आपण डिस्कस केले, बरोबर. आता काही काही इमोशनल पण असतात की एखाद्याला खूप डिप्रेशन असतं, मग अशा वेळी कुठला सजेस्ट करशील तू? ज्या व्यक्तीला डिप्रेशन, एन्झायटीचा प्रचंड त्रास आहे, किंवा इमोशनली इम्बॅलन्स जर असेल त्याने ॲमेथिस्ट वापरावा. ओके. ज्या व्यक्तीला कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू आहे, क्लॅरिटी नाहीये लाईफमध्ये, खूप कन्फ्युजन्स होतात, अशा व्यक्तीने सुद्धा थर्ड आय चक्राशी रिलेटेड क्रिस्टल्स आहेत ते वापरावेत. काही जणांना एक्सप्रेस करता येत नाही, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बरेचसे क्रिस्टल आहेत. एक्सप्रेस नाही करतायत त्यासाठी एवढे सगळे क्रिस्टल्स आहेत. याच्यामध्ये फरक थोडे थोडे आहेत की प्रत्येक व्यक्ती बोलून एक्सप्रेस नाही करत. काही जणांना एक्सप्रेस करण्यासाठी वेगळे वेज सापडतात क्रिस्टल वापरल्यानंतर. म्हणजे माझ्या ओळखीत असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी लिहायला चालू केलं, कविता लिहिणं चालू केलं, पेंटिंग्स चालू केले. सो कोणता तरी क्रिएटिव्ह वे टू एक्सप्रेस युअर इमोशन्स तुम्हाला सापडायला लागतो. तर कम्युनिकेशनच्या रिलेटेड जर काही इश्यू असतील तर हे क्रिस्टल त्या व्यक्तीने वापरले पाहिजेत. त्याचबरोबर हा क्रिस्टल एक स्पेसिफिकली मी दाखवते आत्ता, याच्याबद्दल बोलणं राहिलं. सलमान खानच्या ब्रेसलेटमध्ये आपल्याला फिरोजा बघायला मिळतो. तर हा फिरोजाचा क्रिस्टल आहे. ज्या व्यक्तीला फेम, पॉप्युलॅरिटी, लक्झरी हवी आहे लाईफमध्ये, त्या व्यक्तीने हा क्रिस्टल नक्की वापरावा. बरेचसे आर्टिस्ट, हॉलिवूड स्टार्स आपण बघतो की जे फिरोजा क्रिस्टल वापरतात आणि याचे अमेझिंग रिझल्ट्स बघायला मिळतात. अपॉर्च्युनिटीज येतात छान, पब्लिक स्पेसमध्ये तुम्हाला परफॉर्म करायला मिळतं. तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करताय तिथे तुमचं नाव निघायला लागतं. तर फेम, लक्झरी याच्या रिलेटेड हा क्रिस्टल आहे. ओके. त्यानंतर इमोशन्स प्रत्येक प्रकारच्या असतात माणसाच्या. काही जणांना खूप राग येतो, प्रचंड राग येतो काही जणांना, त्याच्यावरती क्रिस्टल आहे. जो तुम्हाला काम करतो, हायपर काही जण खूप होतात सिच्युएशन्समध्ये, त्याच्यावरती क्रिस्टल आहे. बरेच लोक असे असतात की ते समोरच्याच ऐकूनच घेत नाही, स्वतःला जे वाटतं तेच खरं करायचं ट्राय करतात. मग त्यासाठी काही आहे का? मग अशी मी जसं सांगितलं की आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत, आपण स्वतःमध्येच बदल करू शकतो. त्यामुळे त्याचा इश्यू आहे हे त्याला वाटलं आणि त्याने क्रिस्टल वापरला तर तो सॉल्व्ह होईल. ओके. पण बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूची लोक मानतच नाहीत आपल्यामध्ये काहीतरी इश्यू आहे. जेव्हा समोरचा मानतच नाही की आपल्यात काहीतरी इश्यू आहे आणि तो तेच वागत राहणार आहे हे आपल्याला माहीत असतं, त्यावेळेला आपणच आपले वेज बदलण्याची खूप गरज असते. कित्येकदा असं होतं की प्रारब्धानेच आपले ते भोग आलेले असतात. एखादा माणूस आयुष्यात येतो, प्रचंड त्रास देतो आणि तो शेवटपर्यंत त्रासच देणार असतो.
पण आपण त्याला कसं रिसीव्ह करतोय याच्यावरती गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे ती एक गोष्ट आहे गौतम बुद्धांची की खूप शिव्या घातल्या पण मी त्या घेतल्याच नाहीत बाबा, मग त्रास कोणाला झाला. बरोबर आहे. तर कित्येकदा असं होतं की आपण आपले वेज बदलण्याची गरज असते त्या सिच्युएशन्स फेस करण्यासाठी. ओके. आता हेल्थबद्दल आपण डिटेलमध्ये बोललोय, पण मग असे काही स्पेशल केसेस असतात का किंवा त्यासाठी काही स्पेशल ब्रेसलेट्स आहेत का? हो, प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करतात काही कपल्स, प्रेग्नन्सीमध्ये काही इश्यूज असतात, त्यावेळेला फिमेल्सने हे उनाकाईट नावाचं जे ब्रेसलेट आहे ते वापरावं. मेलसाठी पण वेगळं ब्रेसलेट आहे जे प्रेग्नन्सीमध्ये मेल सुद्धा वापरू शकतात. त्यानंतर ब्लॅक मॅजिकचा बऱ्याच जणांना असतं डोक्यामध्ये की मला बाबा फार निगेटिव्हिटी आहे, कोणी माझ्यावरती ब्लॅक मॅजिक केलंय की काय. तर अशा वेळेला हा क्रिस्टल ते लोक वापरू शकतात. सुलेमानी हकीक नाव आहे याचं आणि त्यासाठी ब्लॅक मॅजिकच्या अगेन्स्ट हा क्रिस्टल खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. त्याचबरोबर स्टुडंट्ससाठी जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत असतील, एज्युकेशनमध्ये किंवा एखाद्या अशा फील्डमध्ये असतील की जिथे कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे, तर अशा वेळेला हा जो क्रिस्टल आहे क्लिअर क्वार्ट्ज हा क्रिस्टल वापरावा. याच्या नावाप्रमाणेच क्लिअर क्वार्ट्ज हा क्लॅरिटी देतो लाईफमध्ये, कन्फ्युजन्स क्लिअर करतो, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं काम करतो. तर हा क्रिस्टल लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामवाले स्टुडंट स्पेसिफिकली वापरू शकतात. त्याच्यानंतर आजकाल हा जो क्रिस्टल आहे तो लोक कॉम्प्लिमेंटरी द्यायला लागलेली आहेत पायराईटच्या सोबतीला. लावा नावाचा क्रिस्टल आहे, हा असा एकमेव क्रिस्टल आहे की जो आगीतनं तयार होतो. हा क्रिस्टल प्रत्येकाने वापरू नये ह्या मताची मी आहे, कारण की हा क्रिस्टल अशा वेळेला व्यक्तीला अट्रॅक्ट होतो की जेव्हा त्याच्या लाईफमध्ये 360 चेंज होणार आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळंच वाईट नसतं, अशा एखादी अशी लाईफमध्ये मुमेंट येते की सगळं वाईट झालेलं आहे. अशा वेळेला त्या व्यक्तीला हा क्रिस्टल अट्रॅक्ट होतो आणि त्याची लाईफ पलटण्याची वेळ आलेली असते. त्यावेळेला त्याने हा लावा नावाचा जो क्रिस्टल आहे तो डेफिनेटली वापरावा. तो खूप छान प्रकारे हेल्प करतो त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला आणि लाईफमध्ये चेंजेस दिसायला लागतात हळूहळू. त्यानंतर हा क्रिस्टल आहे सेलेनाईट. मी मगाशी म्हटलं की सेफेस्ट वे टू क्लीन आणि चार्ज युअर क्रिस्टल्स. हा जो क्रिस्टल आहे याच्यात एवढी ताकद आहे की हा इतर क्रिस्टल्सला चार्ज करायला वापरला जातो. जेव्हा लाईफमध्ये प्रचंड धक्के बसलेले आहेत आणि त्या व्यक्तीला कमालीचं म्हणजे दुःख पण त्याच्या पुढची स्टेज, डिप्रेशनच्या पण पुढची स्टेज आली आहे, अशा वेळेला त्या व्यक्तीला हा क्रिस्टल आवडतो. आणि त्यावेळेला हा वापरावा त्याने हिलिंगसाठी, त्याच्या इमोशनल जे काही बॅगेज आहे ते हील करण्यासाठी. लास्ट हा क्रिस्टल आहे, बऱ्याच जणांना ॲलर्जीजचा त्रास होतो, डस्ट ॲलर्जीज, सारखा सर्दी खोकला ताप होणं, इम्युनिटी कमी असणं, असा जर इश्यू असेल तर हा क्रिस्टल वापरावा. हा इमोशनल हिलिंगसुद्धा करतो, त्यामुळेच ॲलर्जीजचे त्रास चालू झालेले असतात. तर याचे सुद्धा अमेझिंग रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. एक फार स्पेशल प्रोडक्ट आहे, मला सगळ्यात जास्त आवडतं असं, मॅनिफेस्ट करण्यासाठी थर्ड आय चक्राशी रिलेटेड क्रिस्टल वापरतात. त्याच्यामध्ये सुद्धा शिवलिंगम म्हणून एक गोष्ट येते. क्लिअर क्वार्ट्सचं ही शिवलिंगाच्या आकाराचा बनवलेला हा असतो, मॅनिफेस्टेशनसाठी यूज होतो आणि याचे अमेझिंग रिझल्ट्स आहेत. म्हणजे जे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बिलीव्ह करतात, मॅनिफेस्टेशनमध्ये बिलीव्ह करतात, त्यांनी हा नेहमी सोबत ठेवावा. हा पर्सनल असतो, म्हणजे जर तू घेतलास तर फक्त तूच हा वापरायचा, तुझ्या घरात दुसऱ्या कोणी नाही वापरायचा, आणि हा नेहमी कॅरी करायचा. याच्यासाठी तुम्ही एखादा छोटासा बॉक्स खिशामध्ये, पर्समध्ये ठेवू शकता. कधीही कुठलाही इश्यू आला आणि याच्याशी तुम्ही कम्युनिकेट केलं तर तो इश्यू तुम्हाला पुढच्या काही वेळात सॉल्व्ह झालेला दिसतो, तुम्हाला मदत होते त्याच्यासाठी. आणि याच्याशी थोडेसे स्पिरिच्युअल सेंटिमेंट्स पण जोडले गेलेले आहेत. पण जर समजा मला एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची, बरोबर, किंवा मॅनिफेस्ट करायची, तर याचा कसा यूज होईल? तू याच्या सोबत मॅनिफेस्टेशनच्या तुझ्या टेक्निक्स वापरू शकतोस. म्हणजे आपण जे मेडिटेट करतो, व्हिज्युअलायझेशन करतो, तर याला हातात घेऊन तुम्ही ते करा. क्रिस्टल सोबत तुम्ही बोलू पण शकता. आता हा वेडेपणा वाटेल लोकांना ऐकलं तर, पण ती एनर्जी आहे, तुम्ही त्या एनर्जी सोबत कम्युनिकेट करू शकता, हक्काने सांगू शकता. म्हणजे मी तर करते माझ्या क्रिस्टल्सला, भाई मी हक्काने सांगते की मला आज हे पाहिजे, तू असं असं कर, मला ही एनर्जी मिळू देत दिवसभर. तर असं तुम्ही कम्युनिकेट करू शकता या क्रिस्टलसोबत. तुला एखादी गोष्ट पाहिजे, तू सांगू शकतोस की मला असं असं हवं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, किंवा हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ देत.
तर व्हिज्युअलायझेशनमध्ये मॅनिफेस्टेशनच्या बऱ्याच टेक्निक आहेत, त्यामध्ये हा क्रिस्टल तुम्ही सोबत ठेवू शकता आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये याला ॲड करू शकता. ओके. आणि एक शेवटचा मुद्दा घेतो फक्त, तो महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच लोकांचा असा इश्यू असतो की कुणाची तरी नजर लागली आहे किंवा काहीतरी काळी जादू केली आहे, तर याच्यापासून संरक्षण करायसाठी काही असतं का आपल्याकडे? हो, मी मगाशी जो दाखवला क्रिस्टल सुलेमानी हकीक, हा क्रिस्टल आपण वापरू शकतो. त्याचबरोबर ह्याचे टंबल्स सुद्धा येतात, स्टोन सारखे असतात दिसायला, आपण त्याचा फोटो ऍड करूयात. ते तुम्ही ठेवू शकता तुमच्या घरामध्ये, ऑफिशियल प्लेसेसमध्ये. क्रिस्टलची ट्री आहे, तू फक्त एकदा दाखवलीस तर बरोबर. ही इथे ठेवलेली आहे, राईट. क्रिस्टलची ट्री आहे. अशा प्रकारे तुम्ही सिंगल क्रिस्टल मध्ये पण ट्री बनवून घेऊ शकता. ही 7 चक्राची आहे. तुमच्या घराचं वातावरण छान राहावं याच्यासाठी याचा वापर होतो. याने ब्युटिफिकेशन पण होतं, घराचं छान दिसतं, कोणाला कळतही नाही की हे नक्की काय आहे, पण याचा वापर घराचं वातावरण छान ठेवण्यासाठी केला जातो. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिस्टलचे, सिंगल क्रिस्टलचे सुद्धा ट्रीज तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये ह्या क्रिस्टलची पण ट्री तुम्हाला बनवून घेता येईल. आणि हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, कोणाला कळणारही नाही की नक्की हे काय आहे, आणि तुम्हाला जो तुमचा हेतू आहे तो पण साध्य करता येईल. हा, म्हणजे समोरच्या रिक्वायरमेंट नुसार तू कस्टमाइज करून देऊ शकते. ओके. तर आता मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आपण एकाच पॉडकास्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत, कारण आता आणखी जर कव्हर करायला गेलो तर तुम्ही बोर होऊन जाल, म्हणून नेक्स्ट एपिसोडसाठी पण आपण काहीतरी गोष्टी ठेवूयात. पण मला एक सांग की जर समजा लोकांना तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांना तुझ्याकडनं ब्रेसलेट घ्यायचं असेल, तर प्रोसेस काय असेल? सगळ्यात मेन, प्रत्येकाने येऊन भेटायची गरज नाहीये. जे क्रिस्टल्स आहेत त्याचा मी चार्ट तुम्हाला पाठवेन, त्याच्यातून तुम्ही फोटोजमधूनही बघू शकता की तुम्हाला काय अट्रॅक्ट होतंय. ओके. त्यानुसार सिलेक्ट तुम्ही क्रिस्टल केलात तर त्याच्यावरती मी तुम्हाला जे काही त्याचे बेनिफिट्स, इश्यूज आहेत हे आपण पर्सनली कनेक्ट होऊन बोलूयात व्हॉट्सअपवरती, आणि त्यानंतर मी तुम्हाला ते ऑर्डर तुमच्या घरी पाठवून देऊ शकते. तरीही जर एखाद्याला वाटत असेल की मला पर्सनली जाऊन भेटायचंय, तर आपलं हिलिंग सेंटर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये आहे. तिकडे येऊन तुम्ही वेळ घेऊन भेटलात मला तर आपण तिथे पण भेटून बोलू शकतो तुमच्या इश्यूवरती. चालेल. मग जो काही ॲड्रेस आहे आणि जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ की ज्याने लोक तुला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतील. तर थँक्यू सो मच नेहा की तू आमच्या शोवरती आलीस आणि सगळ्या काही गोष्टी एकदम डिटेलमध्ये समजून सांगितल्यास. थँक्यू सो मच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. आणि याच्या व्यतिरिक्त पण कोणाला काही डाऊट्स असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये त्यांचे प्रश्न उपस्थित करा. आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा कधीतरी बोलूयात, किंवा पर्सनली आपण जेव्हा भेटू त्यावेळेला जे काही तुमचे डाऊट्स असतील ते मला क्लिअर करायला आवडतील. ओके. तर त्यासाठी लोक मला वाटतं तुला इंस्टाग्रामवरती मेसेजेस वगैरे करू शकतील. इंस्टाग्रामवरती नेहाचं पेज आहे नसती उठाठेव म्हणून, त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. सो पॉडकास्ट तर झाला, पण मी तुला बरेच महिन्यांआधी क्रिस्टल दिलेला होता आणि दादाला तुझ्या घरी पण बऱ्याच जणांना क्रिस्टल दिला होता. तर तुझा अनुभव एक ऑडियन्ससाठी सांग. ओके. तर आधी मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, कारण तिथं नाही आहे आता. तर ज्यावेळेस क्रिस्टल तू दिला होता समजा, त्यावेळेस आयुष्यात बरेच कन्फ्युजन होतं आणि जरा इश्यूज पण चालू होते. मग ते हेल्थ वाईज असतील, फॅमिलीमध्ये किंवा पर्सनल लाईफचे असतील, आणि सगळं काही असं अडकलेलं होतं की लाईफमध्ये काही दिसत नव्हतं की पुढं काय केलं पाहिजे किंवा कोणता डिसिजन घेतला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कसं स्टेबल ठेवलं पाहिजे. तर मला असं वाटतं की या बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात. बऱ्यापैकी मी सगळं काही जे काही सिच्युएशन होतं ते बऱ्यापैकी हँडल केल्यात, आणि इथून पुढेही असं एक होप आली की जे काही होतं आहे ते आपण इझिली हँडल करू शकतो. ॲटलिस्ट आता म्हणजे असं पण म्हणू शकतो की काही काही अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये यायला लागल्यात, आणि असं वाटतंय, कॉन्फिडन्स येतोय की त्या बेटर वेने मी त्या हँडल करेल. ओके. थँक्यू तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल. आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे की माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर तुम्ही ऐकला आहे, आणि जर हाच एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही डिटेल्समध्ये नेहाचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्याच्यावरती कनेक्ट होऊ शकतात आणि स्वतः एक्सपिरियन्स करू शकतात, म्हणजे माझं सांगण्यापेक्षा तरी. आणि सगळ्यात शेवटी हेच सांगायचं की जर अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. कदाचित असं होऊ शकतं की पहिल्यांदा पाहिल्यावर बऱ्याच गोष्टी डोक्याच्या वरती गेल्या असतील, तर पुन्हा एकदा पॉडकास्ट बघा, म्हणजे जो काही तुमचा स्पेसिफिक इश्यू आहे, त्यासाठी कुठलं ब्रेसलेट आहे, त्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला क्लिअर होईल. आणि जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती असतील त्या सगळ्यांसोबत हा पॉडकास्ट नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही एक हेल्प होईल. कदाचित त्यांचंही एक आयुष्य बदलू शकतो.
आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.